वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील जे रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। या सुविधांमुळे उच्च दर्जाचे उपचार मिळणार आहेत। रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक प्रशिक्षणालाही यामुळे चालना मिळणार आहे। मुश्रीफ यांच्या हस्ते प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज 3 शस्त्रक्रियागृह, 2 अद्ययावत रुग्णकक्ष, केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आणि CBME स्किल लॅबचे उद्घाटन करण्यात आले। केंद्रीय निर्जंतुकीकरण सेवा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केलेला आहे। शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे प्रगत निर्जंतुकीकरण, संसर्ग नियंत्रण आणि सुरक्षित साहित्य पुरवठा यामुळे रुग्णालयीन स्वच्छता आणखी उत्तम होणार आहे। राज्यात सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या जिमखान्यांच्या मनमानीला लवकरच नव्या धोरणाचा चाप बसणार आहे। आधीच्या धोरणाच्या पुनर्लोकनासाठी एका अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सभा सदस्यत्व नाकारणाऱ्या, सभासद होण्यासाठी अवाच्या सभा शुल्क आकारणाऱ्या आणि कारभारात पारदर्शकता येणार आहे। राज्य सरकारने मुंबई शहर उपनगरासह संपूर्ण राज्यात जिमखान्यासाठी सरकारी जमिनी भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत। जिमखाना भाडेपट्ट्याचा कालावधी हा 15 ते 30 वर्षांचा आहे। जिमखान्याकडून रेडी रेकनर मूल्यांकनाच्या 10% रकमेच्या 0.1% इतकी वार्षिक भाडे आकारले जाते। भाडेपट्ट्यात सवलती मिळवणाऱ्या या जिमखान्याबद्दल अनेक तक्रारी आल्यात। अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न केल्याबद्दल एका वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात विलंब झालाय। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड ठोठावलाय। न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती अभय जे मंत्री यांच्या खंडपीठाने म्हटले की प्रत्येक न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे। हा स्पष्ट संदेश देण्यासाठी हा दंड आवश्यक आहे। प्रत्येक न्यायालयाच्या आदेशाची तत्परतेने अंमलबजावणी व्हावी, हा संदेश पालिकेला स्पष्टपणे जावा, यासाठी हा दंड लावत आहेत। हा खर्च उपमहानगर आयुक्त झोन नंबर 1 चंदा जाधव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी त्यांच्या संबंधित वेतनामधून भरावा, असे उच्च न्यायालयाने नमूद केले। 23 डिसेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण म्हणजे पालिकेकडून उच्च न्यायालयाच्या आदेशांकडे जवळपास दुर्लक्ष करून अत्यल्प आदर दाखवल्याचं आणखी एक उदाहरण असल्याचं अधोरेखित केलंय। चारकोप सेक्टर 8 इथं सुरू असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पिलिंग कामामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 11 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या कामादरम्यान इमारतींमध्ये तीव्र कंपन जाणवत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। काहींनी या कंपनीची तीव्रता भूकंपासारखी असल्याचं सांगितलंय। काम सुरू करण्यापूर्वी स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे। त्यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करत काम सुरू करण्यापूर्वी रहिवाशांना विश्वासात घ्यावं, परिसरातील सर्व इमारतींची VJTI, ITI, IIT मार्फत तांत्रिक तपासणी करावी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी स्पष्ट हमी द्यावी आणि जबाबदारी निश्चित करावी, तसंच नियमांचं काटेकोर पालन करून जबाबदार अधिकाऱ्यांची सतत उपस्थिती ठेवावी, अशा मागण्या त्यांनी केल्यात। अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी लीलावती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं। बुधवारी त्यांच्यावर न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे यांनी डिजिटल सबस्ट्रॅक्शन एंजिओग्राफी केली आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, तसंच त्यांना लावण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचा वापर हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लीलावती रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। उपचारासाठी विविध तज्ञ डॉक्टरांचं पथक नियुक्त करण्यात आलंय। समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईत येता यावं, यासाठी राज्य सरकारने आणखी एक रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी 18 किलोमीटरचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आमणे ते साकेत या दरम्यान 21.3 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 6,202 कोटी रुपये खर्चाच्या या उन्नत मार्गासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच MMRDAच्या माध्यमातून नव्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत या उन्नत मार्गावरच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला आणि प्रकल्प खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली।
गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 50 लाख रुपये दंड आकारण्यात आलाय। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी तसे निर्देश दिलेत। गोरेगाव मुलुंड जोडमार्ग प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरामधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या या उड्डाणपुलाचं बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले होतं। उड्डाणपूल 31 मे 2026 पर्यंत वाहतुकीस खुला करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं। मात्र उड्डाणपुलाचं बांधकाम हे अपेक्षित गतीनं सुरू न ठेवल्याप्रकरणी कंत्राटदारावर 50 लाख रुपये दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश अभिजित बांगर यांनी दिलेत। अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याचं काम सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच MMRDAचं नियोजन आहे। या निर्धारित वेळेत उर्वरित कामं व्हावीत या दृष्टीनं MMRDAनं कामाला वेग दिलाय। मात्र दुसरीकडे उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाचं महाराष्ट्र रेल इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणजेच महारेलच्या हद्दीतील कामाला विलंब होतोय। त्यामुळे MMRDAची चिंता वाढले। महारेलनं आपल्या हद्दीतील कामं एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश MMRDAनं दिलेत। रेल्वे आणि महारेलमध्ये जे काही वाद असतील ते मिटवा आणि काम पूर्ण करून पुलाचा भाग हस्तांतरित करा असे निर्देश MMRDAनं दिलेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत इयत्ता 10वीच्या परीक्षेला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात होते। ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहे। राज्यभरातून 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। यामध्ये मुंबई विभागातून 3,48,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। मुंबई विभागातून 3,48,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। त्यात 1,81,811 मुलं आणि 1,66,589 मुली आणि 4 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे। मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी या जिल्ह्यांमध्ये तब्बल 1,004 परीक्षा केंद्र उभारण्यात आलेली आहेत। या केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका पोहोचवण्यासाठी 71 परिरक्षक आहेत। परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 21 भरारी पथकं आणि 8 बैठी पथकं तैनात करण्यात आलेत। त्याचप्रमाणे 13,937 पर्यवेक्षक, 17 मुख्य नियामक, 2,850 नियामक आणि 12,300 परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली। गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार मुंबई विभागात 10वीसाठी एक केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले। हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग कामाला लागलाय। रस्त्यावर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार आहेत। पावसाळा वगळून उरलेल्या सुमारे 150 दिवसांसाठी रस्ते धुण्याकरता 125 पाण्याचे टँकर भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत। गल्लोगल्लीतील रस्ते धुण्यासाठी यामध्ये लहान टँकरही घेण्यात येणार आहेत। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर बिघडत चाललेला आहे। वायू प्रदूषणाबाबत मुंबई महापालिकेनं यापूर्वीच तयार केलेली नियमावली पुन्हा एकदा लागू करण्यात आली। वाहनांच्या वर्दळीतून आणि विकास कामांमधून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धूळ उडत असते। ही धूळ हटवण्यासाठी रस्ते पाण्यानं धुण्याचा पर्याय मुंबई महापालिकेनं आणला होता। त्याकरता टँकरही भाड्याने घेतले होते। या टँकरचं कंत्राट संपलं असून आता नव्यानं 125 टँकरची सेवा भाड्यानं घेतली जाणार आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।